हैदराबादवरून माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एर्टिगा कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात घडलाय। वाहनात 6 प्रवासी होते, यातील 5 प्रवासी जखमी झाले असून एक सुखरूप आहे। जखमींमध्ये 2 मुले तर 3 मुली असा समावेश आहे। जुमापट्टी रेल्वे स्थानकातील पहिल्या रेल्वे क्रॉसिंग मार्गावरच वाहनाला घाट उतरत असताना अपघात घडलाय। कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून थेट रस्त्याच्या खालच्या वळणावर हवेत उडून सिमेंट सुरक्षा कठड्याला धडकली। यामध्ये कारचे एअरबॅग उघडल्याने वाहनातील समोरील पर्यटक थोडक्यात जखमी झाले। काळ आला होता परंतु वेळ आली नसल्याने पर्यटकांचे प्राण वाचले। याबाबत सविस्तर घटना अशी की हैदराबाद राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील राहणारी साकेत राम, रेयू त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहू पूजिता, रेव वैष्णवी, तेजस्वी इमकोरल ह्या 6 जणांचा एक ग्रुप माथेरान फिरण्यासाठी म्हणून 4 जुलै रोजी आपल्या अर्टिगा कारमधून निघाले होते। दरम्यान 7 जुलै रोजी हे तरुण माथेरान येथे दुपारी वस्तीला पोहोचले। माथेरान फिरून झाल्याने आज ही तरुण आपल्या कारमधून परतीच्या प्रवासाला निघाले होते। या तरुणांमध्ये 4 मुली आणि 2 मुले असा 6 जणांचा ग्रुप होता। यामध्ये त्रिलोक हा वाहन चालवत होता। माथेरान घाट उतरत असताना दुपारी 12 वाजता जुमापट्टी या रेल्वे स्थानकावरील पहिला रेल्वे क्रॉसिंग येथे तीव्र उतारावर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने त्रिलोकचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार प्रथम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकली। ही धडक एवढी भीषण होती की कार हवेत झेप घेत खालच्या वळणावरील सिमेंट कठड्याला धडकली। यामध्ये सिमेंट कठड्याचे 2 भाग होऊन खोल दरीच्या भागात तुटून पडले तर कार रस्त्यावर उलटी पडली। यावेळी घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, परंतु अर्धा तास अपघातग्रस्त पर्यटकांना कुठलीही मदतच मिळत नसल्याने समोर आले आहे। नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना अपघाताची माहिती मिळताच ढवळे आपल्या पोलीस साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते। वाहनातील 6 प्रवासी हे वाहनात अडकून होते। यावेळी ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानिक टॅक्सी चालकांच्या वाहनात बसवून रायगड हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल केले। हा अपघात एवढा भीषण होता की वाहनावरील सुरक्षा एअरबॅग ओपन झाल्या होत्या, त्यामुळे चालक आणि समोरील व्यक्ती दैवबलत्तर म्हणून थोडक्यात बचावले। या अपघातात 3 तरुणी आणि 2 तरुण जखमी झाले असून 6वी तरुणी सुखरूप होती। जखमी तरुणांच्या डोक्याला आणि हाताला पायाला जखम झाली असून अधिक उपचार डॉक्टर करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।